लाडकी बहिणीच्या लाडक्या 17वा हप्ता 18वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। ब्रेकिंग न्यूज समोर आली। टीव्ही 9 ची आजची लेटेस्ट महत्त्वाची बातमी समोर आली। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही बातमी दिलेली आहे। तर 18वा 19वा हप्ता तुम्हाला मिळणार अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली। लाडक्या काय नेमकी बातमी असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की ही संक्रांत आपली गोड व्हायला पाहिजे, संक्रांती निमित्त हप्ता वाटप व्हायला पाहिजे, तर नेमका कधी हप्ता वाटप होणार आहे, या 2 दिवसामध्ये हप्ता वाटप होणार आहे का? आज 12 तारीख आहे, 13 14 तारखेला या ठिकाणी संक्रांत आहे, 15 तारखेला निवडणूक आहे, त्याच्या अगोदर हप्ता वाटप होणार आहे का नाही याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। सगळ्या गोष्टी सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देतो आणि सगळ्यात खऱ्या खोट्या बातम्या आपल्या चॅनलवर कधी आपण देत नाही। त्याच्यामुळे लाडक्यानो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा। चला तर वेळ बघायचा व्हिडिओला सुरुवात करूया। 17वा हप्ता 18वा हप्ता कधी भेटणार आहे आणि 17वा हप्ता बघा बऱ्याच लाडक्याताईंना भेटला नाहीये। त्या लाडक्याताईंनी नेमकं काय करायला पाहिजे किंवा त्या लाडक्याताईंचा हप्ता का बंद झालाय ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्याताईंनो अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली। ई-केवायसी ज्या लाडक्याताईंची झालेली नाहीये, ज्यांची पेंडिंग आहे, त्यांच्यासाठी पण एक गुड न्यूज आलेली आहे। ती गुड न्यूज पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, लाडक्याताईंनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर आता मोठी बातमी काय आहे, देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय बोलले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला वेळ वागायचा व्हिडिओला सुरुवात करूया। 17वा 18वा हप्ता वाटप तुमचा कधी होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। संक्रांतीला 3000 हप्ता मिळणार आहे का बघा, तुम्हाला ते दाखवणार आहे, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। त्याचबरोबर वाटप केव्हा सुरू होणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर संक्रांत गोड होणार का, म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये हप्ता वाटप होणार का, तर याच्याबद्दल काय बातमी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। चला व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे बघा सगळ्या न्यूजपेपर मध्ये बातम्या आल्या। सगळ्या न्यूजपेपरला तुमच्या समोर दिसते ॲग्रोवन आहे, साम टीव्ही आहे, टीव्ही 9 आहे, सकाळ आहे, एबीपी माझा आहे, थोडक्यात आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, सगळ्या न्यूजपेपर मध्ये बातम्या आल्या। फक्त आपणच बोलत नाहीये किंवा कुणी दुसरा युट्यूबर बोलत नाहीये, सगळ्याच न्यूजपेपरला बातम्या आल्यात। आणि तुम्ही म्हणत असाल की सर बातम्या काय यायला लागल्यात, तर लक्षात घ्या लाडक्याताईंनो 15 तारखेला निवडणूक आहे आणि निवडणुका असल्या की तुम्हाला माहिती की सरकार काही ना काहीतरी टाकते। सरकार असेल, पक्ष असेल, अपक्ष असेल, कोणी असेल, या ठिकाणी काही ना काहीतरी लाडक्या बहिणींना किंवा मतदारांना काहीतरी देत असते, सगळ्याला माहिती लाडक्या। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, महायुती सरकारने या ठिकाणी काय दावा केला होता, 3000 रुपये हप्ता मिळणार लाडक्या बहिणींना, मकर संक्रांती निमित्त 3000 रुपये मिळणार, अशा बऱ्याच पोस्ट तुम्ही बघितल्या असेल। सगळ्या टीव्ही चॅनलला, न्यूजपेपरला सगळीकडे आलेलं दिसतंय की 3000 रुपये हप्ता वाटप होणार आहे मकर संक्रांती निमित्त, लाडक्या बहिणीला गिफ्ट भेटणार आहे, भेट भेटणार आहे आणि लाडक्या बहिणीची गोड होणार आहे मकर संक्रांत, अशा सगळीकडे तुम्ही बातम्या बघितल्या। त्याचबरोबर संक्रांती अगोदर हप्ता मिळणार हे पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की मकर संक्रांतीच्या अगोदर हप्ता भेटणार आणि लाडक्या बहिणींना गोड होणार संक्रांत। तर लाडक्यानो महायुती सरकारने असं सगळीकडे सांगितलेलं होतं। आता निवडणुका कारण समोर आलं, निवडणुका कारण आले, 15 तारखेला निवडणूक आहे। निवडणुका असल्यामुळे काँग्रेस पक्षाने एक या ठिकाणी काय केलं, पत्र लिहिलं। कुणाला पत्र लिहिलं, निवडणूक आयोगाला, की बाबा निवडणुका तोंडावर आल्यात, निवडणुका तोंडावर आल्यामुळे या ठिकाणी सरकार काय करायले, आमिष दाखवायले, 3000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्याचं आमिष दाखवायलं आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी मतदान त्यांना करतील म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे पत्र कुणी लिहिलंय, काँग्रेस सरकारने पत्र लिहिले। काँग्रेसच्या म्हणजे त्यांच्या नेत्यांनी ते पत्र लिहिलं की निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला काय 3000 द्यायचे, 4500 द्यायचे, 6000 द्यायचे, काय द्यायचे द्या, पण निवडणुका पुरतं तुम्ही या ठिकाणी पैसे देऊ नका, कारण की हे असं होईल की निवडणूक तोंडावर आली आणि मतं घेण्यासाठी 3000 रुपये लाडक्या बहिणीला द्यायले। म्हणजे हे काँग्रेसने लिहिलं, संक्रांत झाल्यास हप्ता वाटप करावा असं स्वरूपाचं पत्र पण आलेलं आहे। ते तुम्हाला मी पत्र पण काल दाखवलं होतं। तर या ठिकाणी हे 2 गोष्टी घडल्या। आता बऱ्याच लाडक्या ताईला वाटत होतं की बाबा 3000 रुपये भेटणार, संक्रांत गोड होणार। त्याच्यानंतर हे पत्र आलं काँग्रेस सरकारचं की बाबा काँग्रेस म्हणलं की बाबा निवडणुका पुरतं देऊ नका। मग आता आजची लेटेस्ट बातमी लाडक्यातून आहे ती म्हणजे मुख्यमंत्री यांचं उत्तर याच्यावर भेटलं। म्हणजे जे पत्र लिहिलं काँग्रेसने कोणाला, निवडणूक आयोगाला, की बाबा या ठिकाणी हप्ता देऊ नका म्हणून, पण आता मुख्यमंत्री साहेबांनी काय पत्र सांगितलं, लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार।
तर लाडक्या बहिणींनो बघा 100% या ठिकाणी बातमी या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यांनी काय बोलले तुम्ही स्वतः बघा. मी या ठिकाणी काय म्हणणार नाहीये. त्यांनी या ठिकाणी न्यूजपेपरला काय दिले, TV9 ची बातमी काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला वेळ वाघांच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काय नेमकी बातमी आहे तुम्हाला अगोदर दाखवतोय. बातमी कशाची, काँग्रेस पक्षाने नेमकं काय केलं होतं, त्याच्यामुळे काय झालं होतं हे तुम्हाला आधी दाखवतो आणि नंतर आपण या ठिकाणी येऊ देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तराकडे. तर लाडक्या बहिणीच्या आनंदावर संक्रांत, हप्त्याला ब्रेक, मोठी अपडेट काय आलेली बातमी ती तुम्हाला सांगतो. हप्त्याला ब्रेक का लागला होता किंवा संक्रांतीच्या अगोदर हप्ता का नाही भेटणार, सगळीकडे म्हणत होते की हप्ता भेटणार, हप्ता भेटणार, हप्ता भेटणार, संक्रांत गोड होणार, पण याला ब्रेक का लागले. बऱ्याच लाडकी ताई म्हणतात की मग आज उद्या भेटणार आहेत का हप्ते, तर त्याचं कारण लाडकी ताई एक गोष्ट लक्षात घ्या. निवडणूक आयोगाकडे त्यांनी काय केलंय, काँग्रेसने पत्र लिहिले. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुरुवारी निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान असल्याने या हप्त्याला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठी मकर संक्रांती निमित्त करून हा हप्ता वितरित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने याविषयी आक्षेप घेणारे पत्र ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. आता या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो, की काँग्रेसने काय केलं, लाडक्या बहिणीच्या या हप्त्यासाठी काय केलं, त्यांनी पत्र लिहिलं काँग्रेसने कुणाला, निवडणूक आयोगाला, की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर नका करू. एवढंच त्यांचं पत्रामध्ये नमूद केलेलं. आता याच्यावर उत्तर काय दिलंय आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते या ठिकाणी बघूया. काय उत्तर त्यांनी दिलंय लाडक्या बहिणींसाठी बघा. तर बघा TV9 ची आजची लेटेस्ट ही बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजना निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकणार आहे का, तर देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्यात दिलं उत्तर. एका वाक्यात त्यांनी उत्तर देऊन टाकलेले. काय उत्तर दिले ते पण तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो लाडक्या बहिणींनो. वेळ त्या व्हिडिओला आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. त्याच बघा TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणलेत, काय म्हणाले बघा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 3 दिवस आधीच माहितीचा जाहीरनामा प्रकाशित झाला असून याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री अगदी थेट शब्दात उत्तर देत मला याबद्दल कन्फ्यूज दूर केलं. काँग्रेस लाडक्या बहीण योजनेवर टीका करत आले आहे. ही ऑन गोईंग स्कीम आहे. बघा त्यांनी डायरेक्ट स्पष्ट शब्द सांगितलंय, ही ऑन गोईंग स्कीम आहे. स्कीम म्हणजे काय, योजना. ऑन गोईंग म्हणजे चालत आलेली, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली योजना आहे. बघा डायरेक्ट त्यांनी उत्तर काय दिले बघा, ते लक्षात घ्या. ही ऑन गोईंग स्कीम आहे. कोणत्याही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोणतीच चालू योजना थांबवली जात नाही. त्यामुळे त्यांना म्हणजे काँग्रेसना कितीही पत्र लिहिले तरी योजना थांबवता येत नाही. त्यामुळे या लाडक्या बहीण योजनेची थांबवली जाणार नाही, उलट लाडक्या बहिणीला पैसे येतील. बघा डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी वाचा, मी बोलत नाही, लाडक्या बहिणी या ठिकाणी वाचा. उलट लाडक्या बहिणींना पैसे येतील. म्हणजे पहिल्यांदा काय बोललं या ठिकाणी, महायुतींनी म्हणलं की 3,000 भेटणार, संक्रांतीला गिफ्ट भेटणार. त्याच्यावर काँग्रेसने पत्र लिहिलं, काँग्रेस म्हणलं की देऊ नका पैसे. आता ते दिल्यानंतर त्याच्यानंतर उत्तर काय भेटलंय की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. ही ऑन गोईंग स्कीम आहे. ऑन गोईंग म्हणजे काय, चालत आलेली योजना आहे. याच्यावर आचारसंहितेचा प्रॉब्लेम होणार नाही किंवा आचारसंहितेमुळे हे पैसे थांबणार नाहीत. कोणी काही जरी केलं तरी पैसे लाडक्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार. अशा स्वरूपाचं वक्तव्य या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असते, तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. TV9 ची बातमी तुम्हाला खोटं असेल तर TV9 वर जा, व्हिडिओ पण चालू आहे त्याचे, तुम्ही व्हिडिओ पण बघू शकतात. आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे बोललेलं आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रांती निमित्त 3,000 येणार का नाही आता हे आपण पुढे बघूया. पण आतापर्यंत तरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलंय की पैसे तुमच्या अकाउंटला येणार. आता येते 2 दिवसात का नाही त्यात आपण 2 दिवसामध्ये बघणार. कारण आता मी बोलू शकणार नाहीये, कारण की सगळीकडेच चालू आहे. असं नाही की आपणच फक्त बोलतोय. जवळजवळ तुम्हाला बघितले जवळजवळ 10-15 न्यूजपेपरला चालू आहे, TV चॅनलवर सगळीकडे चालू आहे. सगळे आता निवडणुका चालू आहे, सगळीकडे चालू आहे 3,000. आता भेटणार का नाही उद्या परवामध्ये समजेल. बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर आम्हाला हप्ता कधी भेटणार, फक्त आता 2 दिवस वाट बघा. संक्रांतीपर्यंत 14 जानेवारीपर्यंत वाट बघायची आपल्याला लाडके बहिणींनो. 14 जानेवारीपर्यंत पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आली तर मुख्यमंत्री म्हणलेत की थांबणार नाहीयेत, पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तर बघूया नेमकं काय होतंय. तर तुम्हाला काय वाटतं लाडके बहिणींनो, संक्रांतीला पैसे यायला पाहिजेत का नाही
3,000 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत का नाही? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती रुपये हवेत, म्हणजे संक्रांतीला हप्ता यावा का नाही यावा, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.